नमस्कार. हेल्थ गप्पामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आरोग्याबद्दल अशीच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर आज आपण रक्तातील एका अशा घटकावर बोलणार आहोत ज्याच्याकडे आपलं बऱ्याचदा दुर्लक्ष होतं, पण भारतीयांच्या आरोग्यासाठी तो खूपच महत्त्वाचा आहे. आणि त्याचं नाव आहे ट्रायग्लिसराइड्स. हा प्रश्न बघा, खूप जणांना पडतो नाही का, की आपण तेल, तूप तर पूर्ण बंद केलंय, तरीही ब्लड रिपोर्टमध्ये फॅट लेवल वाढलेली दिसते. हे शक्य तरी कसं आहे? खरंच डोकं चक्रावून जातं. साहजिक आहे, आपलं पहिलं लक्ष जातं कोलेस्ट्रॉलकडे. पण गंमत म्हणजे कोलेस्ट्रॉल तर नॉर्मल असतं, मग ही वाढलेली चरबी आहे तरी काय? म्हणजे खरा गुन्हेगार कोणीतरी वेगळाच आहे. आणि तो गुन्हेगार आहे ट्रायग्लिसराइड्स. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रकारची रक्तातील चरबी आहे, जी आपण गरजेपेक्षा जास्त कॅलरीज खातो ना, तेव्हा आपलं शरीर ती ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी तयार करतं. आणि सगळ्यात चिंतेची गोष्ट म्हणजे भारतीयांमध्ये हार्ट अटॅकचं हे एक प्रमुख कारण बनत चाललं आहे. चला, तर मग आता हे समजून घेऊया की हे ट्रायग्लिसराइड्स नेमके वाढतात तरी कशामुळे, आणि याचं उत्तर ऐकून अनेकांना नक्कीच आश्चर्य वाटेल. आपला एक मोठा गैरसमज आहे की तेलकट पदार्थ खाल्ल्याने चरबी वाढते. पण ट्रायग्लिसराइडची गोष्ट थोडी वेगळी आहे. ते वाढतात साखर, मैदा, आपला पांढरा भात आणि मिठाईसारख्या पदार्थांमुळे. म्हणजे होतं काय की जेव्हा आपण या गोष्टी गरजेपेक्षा जास्त खातो, तेव्हा आपलं लिव्हर या एक्स्ट्रा साखरेला आणि कार्बोहायड्रेट्सना ट्रायग्लिसराइड्स नावाच्या फॅटमध्ये बदलतं आणि रक्तात पाठवतं. याच कारणामुळे ना अनेक गैरसमज तयार झाले आहेत. चला, आता जरा सत्य काय आहे आणि गैरसमज काय आहेत हे एकदा नीट समजून घेऊया. सगळ्यात मोठा गैरसमज, अहो कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे, फक्त ट्रायग्लिसराइड्स थोडे जास्त आहेत, त्यात काय एवढं? पण खरं सांगू, हे खूपच धोकादायक आहे. फक्त ट्रायग्लिसराइड्स वाढल्यामुळे सुद्धा हार्ट अटॅकचा धोका थेट दुप्पट होतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणं अजिबात परवडणारं नाही. दुसरा एक मोठा गैरसमज म्हणजे फक्त तेल कमी केलं की झालं काम. पण सत्य हे आहे की जोपर्यंत आपण आपल्या जेवणातून पोळी, भात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखर कमी करत नाही, तोपर्यंत ही समस्या सुटणारच नाही. खरा बदल आपल्या ताटातल्या कार्बोहायड्रेट्सवर नियंत्रण आणण्यानेच होणार आहे. बरं, आता समस्या तर कळली, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे त्यावरचे उपाय जाणून घेणं. आणि चांगली गोष्ट ही आहे की हे उपाय आपल्याला वाटतायत त्यापेक्षा खूप सोपे आहेत. हे बघा, फक्त 3 सोपे पण एकदम प्रभावी उपाय आहेत. पहिला, आहारात बदल. साखर पूर्णपणे बंद करा, कारण ती थेट ट्रायग्लिसराइड्स वाढवते. त्याऐवजी आहारात फायबर म्हणजे पालेभाज्या आणि सलाड वाढवा. दुसरा, रोज व्यायाम. फक्त 30 मिनिटं रोज चाललात ना, तरी शरीर साठवलेली चरबी वापरायला सुरुवात करतं. आणि तिसरा, आहारात ओमेगा 3 घ्या, म्हणजे जवस, अक्रोड यांसारखे पदार्थ खा. हे रक्तातील चरबी कमी करायला खूप मदत करतं. तर मग या सगळ्या माहितीनंतर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. आपल्या ताटातला खरा धोका तेल आहे की साखर? यावर जरा विचार करा, कारण योग्य माहितीच आपल्याला निरोगी ठेवू शकते. जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट, इथे दिलेली माहिती ही फक्त आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या आरोग्याबद्दल कोणताही निर्णय घेण्याआधी किंवा आहारात बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरचा सल्ला घेणं खूप गरजेचं.